सर्वांना जय जिनेंद्र। विषय श्री इष्टोपदेश ग्रंथ, श्लोक क्रमांक 44, मंगलाचरण। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उज्झायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्। यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने, नमोस्तु परमात्मने। श्री पूज्यपाद स्वामी विरचित इष्टोपदेश ग्रंथ, ज्यांचे चरण, ज्यांचे पाद हे स्वर्गातल्या देवतांकडून सुद्धा वंदिले गेले, पूजिले गेले, असे ते श्री पूज्यपाद स्वामी आणि त्यांनी रचलेला हा अद्भुत महान असा ग्रंथ श्री इष्टोपदेश ग्रंथ। या इष्टोपदेश ग्रंथामध्ये आपण स्वाध्याय करीत करीत साधक जीवाच्या या ध्यानमय अवस्थेपर्यंत पोहोचलेलो आहोत की ज्याच्यामध्ये अतिशय सूक्ष्म पद्धतीने जीवाची परिणती ही साध्यावस्था प्राप्त करीत असताना कशा प्रकारे विकासाला प्राप्त होते, वृद्धिंगत होत जाते, या संबंधातलं वर्णन आलेलं आहे। अतिशय मार्मिक चर्चा आहे। विगत श्लोकामध्ये आपण हा भाग पाहिला होता की जो जेथे राहतो तो तेथेच रमतो आणि जो जेथे रमतो तो तेथून अन्यत्र जात नाही, तो तेथेच वास करून राहतो, तेथेच आनंदपूर्वक कालक्रमण करतो। आणि ही गोष्ट जेव्हा साधक जीवाला लागू केली तेव्हा हे लक्षात आलं की सर्व प्रकारे सुखमय आणि सुखाचा महापूर जेथे आलेला आहे अशा द्रव्य स्वभावामध्ये हा साधक आत्मा जेव्हा निमग्न होतो तेव्हा तो तेथे वास करतो, तेथे वास करतो म्हणून तेथेच रमतो आणि तेथेच रमतो म्हणून तो तेथून बाहेर पडण्याचा विकल्प करीत नाही। तेथून बाहेर पडणं त्याला अतिशय कष्टदायक वाटतं। साहजिक आहे, आम्हाला जेथे सुखपूर्वक राहता येत असेल तेथून निघून पुन्हा क्लेशदायक परिस्थितींमध्ये जाण्यासाठी कोण पुरुषार्थवंत होईल, कोण इच्छुक असेल, तर कोणीही इच्छुक असणार नाही। सांगतात ना असं की मुनिराजांना सुद्धा, मुनिराज हे सर्वोत्कृष्ट साधक आहेत, तर त्या मुनिराजांना सुद्धा ह्या आत्मानंदामध्ये इतकी लीनता आणि इतक्या परम सुखाची प्राप्ती होते की ते कोणत्याही किमतीवर या ध्यानामधून बाहेर पडू इच्छित नाहीत। परंतु पुरुषार्थ अल्प झाला असता आणि कर्मांचा तीव्र उदय रूप निमित्त प्राप्त झाला असता मुनिराजांचं सुद्धा हे ध्यान भंग पावतं आणि मग ते शुभोपयोगामध्ये येतात। पण त्याचं वर्णन शास्त्रांमध्ये इतकं अलौकिक आलेलं आहे, इतकं मार्मिक आलेलं आहे, आपल्याला विचार करावा लागेल, आपण विचारात पडू अशा प्रकारचं वर्णन हे या मुनिराजांच्या अवस्थांबद्दल आलेलं आहे। पद्मनंदी पंचविंशतिका या ग्रंथांमध्ये अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे की जर मासा आत्मानुशासन ग्रंथामध्ये आला असेल, या दोन्हीपैकी कुठेतरी एका या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की ज्याप्रमाणे माशाला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जमिनीवरच टाकलं तर तो तडफडतो, तो अतिशय दाहाला प्राप्त होतो, तर अशा माशाला जर अंगारांवरती ठेवलं किंवा निखाऱ्यांवरती ठेवलं तर त्याची काय अवस्था होईल? भयंकर। म्हणजे माशाला जेथे भूमीचा, जमिनीचा स्पर्शच जाळतो आहे तेथे त्याला निखाऱ्यांवर ठेवला असता महाकष्टाची, क्लेशाची अनुभूती होते। अगदी त्याचप्रमाणे मुनिराजांना आपल्या शुद्धोपयोगामधून बाहेर पडल्यानंतर, आपल्या आत्मलीनतेमधून बाहेर पडल्यानंतर 28 मूल गुणांचं पालन करीत असताना किंवा व्यवहार चारित्र्य पालन करत असताना किंवा शुभोपयोग रूप परिणमन करीत असताना जर महाक्लेश वाटत असतील, महान दुःख अनुभवत असतील, तर मग पाच पापरूप परिणमन करण्यामध्ये त्यांना किती महान क्लेश वाटत असेल याची आपण केवळ कल्पनाच केलेली बरी। म्हणजे मुनिराजांना जेथे शुद्धोपयोगाचा त्याग होऊन शुभोपयोगामध्ये येणंच
जणू काही भट्टीमध्ये जळण्याप्रमाणे महादुःखदायक भासत असेल, तर मग पापरूप परिणमन करणं, अशुभोपयोग रूप परिणमन करणं हे किती महान क्लेशकारक वाटत असेल, हे म्हणजे किती दुःखदायक असेल, हे त्यांच्या अनुभूतीवरून आपण समजून घेतलं पाहिजे. त्यासाठीच ते माशाचं उदाहरण अशा प्रकारे सांगितलं गेलं. यावरून लक्षात येतं की मुनिराजांची रती, त्या महान पुरुषार्थी साधक जीवांचा तो रमणतेचा भाव हा आपल्या शुद्ध आत्म्यामध्ये इतका केंद्रित झालेला आहे की तेथून कोणत्याही किमतीवर त्यांना शुभोपयोगात येणं, पुण्य परिणामांमध्ये येणं, देवशास्त्र गुरूंच्या शरणी येणं हे सुद्धा विकल्पात्मक असल्यामुळे जेथे दुःखदायक आणि कष्टदायक भासतं तेथे मग पत्नी, मुलं बाळ आणि या घरगृहस्थींमध्ये गुंतणं त्यांना किती महान क्लेशकारक वाटत असेल. यावरून लक्षात येतं की जो जेथे वास करतो तो तेथे रमतो, आणि जो जेथे रमतो तो तेथून बाहेर पडायला उत्सुक होत नाही. तर याच विचाराला पुढे घेऊन या 44 क्रमांकाच्या श्लोकामध्ये पूज्यपाद स्वामी आपल्याला हे सांगणार आहेत की अशा प्रकारे ज्याने आपल्याच आत्मतत्वामध्ये रमणता प्राप्त केली आहे आणि आता तो बाहेर पडण्यासाठी इच्छुक नाही आहे, उत्साहवंत नाही आहे, तर मग तो बाहेर न पडल्यामुळे काय घडतं किंवा त्याला त्याचा काय लाभ होतो, या प्रकारची चर्चा या 44 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आलेली आहे. थोडासा हा श्लोक समजून घेण्यासाठी थोडीशी डेप्थ, थोडीशी सूक्ष्मता मागतो. खरं म्हणजे या जिनागमातील जे महानतम गूढ रहस्य आहेत त्यापैकी काही या गूढ तत्वांचा उल्लेख या श्लोकाच्या स्वाध्यायांतर्गत येणार आहे. त्यामुळे आपण थोडंसं अवधानपूर्वक, थोडंसं दत्तचित्त होऊन आजची चर्चा ही आपण काळजीपूर्वक ऐकावी आणि जिनधर्माचं हे जे सूक्ष्मतम तत्व आहे ते समजावून घेण्याचा यत्न करावा. अतिशय साध्या सरळ उदाहरणानिशी सोप्या भाषेमध्ये आपण हा अतिशय अवघड समजला जाणारा भाग सहजरित्या हसत खेळत समजावून घेण्याचा आज आपण प्रयत्न करूया. 44 क्रमांकाचा श्लोक, पहिल्यांदा श्लोक पठण करूया. अगच्छंस्तद्विशेषाणाम् अनभिज्ञश्च जायते अज्ञात तद्विशेषस्तु बध्येते न विमुच्यते. अगच्छंस्तद्विशेषाणाम् अनभिज्ञश्च जायते अज्ञात तद्विशेषस्तु बध्यते न विमुच्यते. याचा शब्दार्थ पाहूया. पहिल्यांदा संधी विग्रह. अगच्छन अधिक तद्विशेषाणाम अधिक अनभिज्ञ अधिक च जायते स्वतंत्र शब्द आहे. अज्ञात तद्विशेषः अज्ञात तद्विशेषः अधिक तू बध्यते न विमुच्यते. यांचा शब्दार्थ असा होईल. अगच्छन, अगच्छन म्हणजे न जाणारा, आणि गमगच्छ हा धातू गत्यर्थक पण आहे आणि तो ज्ञानार्थक सुद्धा आहे. त्यामुळे त्याचे दोन अर्थ होतील. अगच्छन म्हणजे न जाणारा किंवा न जाणणारा, दोन्ही अर्थ होतात. तद्विशेषाणाम म्हणजे त्यांचे विशेष. अनभिज्ञ म्हणजे अनभिज्ञ मराठीत पण आपण वापरतो की अनभिज्ञ, अजाणकार किंवा माहिती नसलेला किंवा त्याच्यामध्ये वेदन न करणारा. अनभिज्ञ म्हणजे वेदन न करणारा. जायते म्हणजे होतो. अज्ञात तद्विशेष म्हणजे त्यांचे विशेष ज्याने जाणलेले नाहीत, ज्याने वेदलेले नाहीत असा. बध्यते न म्हणजे बांधला जात नाही. विमुच्यते म्हणजे मुक्त होतो. बघूया याचा हा जरा शब्दार्थ. याचा अन्वयार्थ असा होतो की मागच्या श्लोकाचा संदर्भ ह्याला घ्यावा लागेल की जो जेथे राहतो तो तेथे रमतो आणि जो जेथे रमतो तो तेथून बाहेर जात नाही. आता असा बाहेर न जाणारा अगच्छन पहिला शब्द आलाय ना, असा आपलं आत्मद्रव्य सोडून बाहेर न जाणारा साधक जीव तद्विशेषाणाम अनभिज्ञ जायते म्हणजे त्यांच्या विशेष स्वरूपाला वेदत नाही, अनुभवत नाही, जाणत नाही. आणि अशा प्रकारे त्या सर्व विशेष स्वरूपाचा अजाणकार,
अवेदक असा तो साधक जीव न बध्यते म्हणजे बांधला जात नाही, अपितु मुच्यते विमुच्यते म्हणजे तो मुक्त होतो. हा झाला अन्वय अर्थ. थोडासा हा भाग आपल्याला समजला नसेल, अतिशय सोप्या सरळ भाषेमध्ये आपण हा सर्व भाग अत्यंत रंजक आणि अत्यंत ज्ञानवर्धक आणि तितकाच मोक्ष मार्गामध्ये अत्यंत कामाचा असणारा, मूलभूत प्रयोजनभूत असणारा हा भाग आपण आज समजावून घेऊया. काय सांगतायत तर हेच सांगतायत की आपल्या ध्यानमय अवस्थेमध्ये लीन झालेला साधक जीव आता तेथेच रमल्यामुळे आणि तेथेच त्याला सुखाची परिपूर्ण प्राप्ती होत असल्यामुळे तो तेथून बाहेर जात नाही. मग असा बाहेर न जाणारा जीव तो बांधला जात नाही, बाहेर न गेल्यामुळे तो बांधला जात नाही, उलट मुक्त होतो. ह्याच्यामध्ये विशेष जाणून घेण्यासारखा भाग हा आहे की स्वतःचा संपूर्ण सुरक्षित असणारा स्वतःचा हा द्रव्य स्वभाव, स्वतःचं स्वरूप की जेथे कोणतं भय नाही, जेथे कोणतं संकट नाही, जेथे कोणतं अरिष्ट नाही, जेथे कोणत्याही दुःखाचा लवलेश नाही, उलट सुखाचा महापूर आहे, सुखाचा समुद्र आहे, अशा स्वतःच्या सुख स्वभावाचा अनुभव घेत असणारा जीव तो सुख स्वभाव सोडून जेथे अन्यत्र सर्व संयोग आहेत, संयोगी भाव आहेत, अशा अन्य संयोगी ठिकाणी जाऊन दुःखाचा अनुभव घेण्यासाठी इच्छुक होत नाही, त्यासाठी तो उत्सुक राहत नाही. हा भाव स्पष्ट करत असताना येथे मुख्य भाव हा सांगितलेला आहे की जो जीव आपली सुरक्षित जागा सोडून असुरक्षित जागेत जातच नाही तर मग त्याला तेथे दुःख होण्याचा प्रश्नच कुठे येतो. उदाहरणार्थ आता सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे आणि सर्वांना या सूचना आहेत की सगळ्यांनी आपापल्या घरी थांबावं, तीच आपल्यासाठी सर्वात सुरक्षित जागा आहे. मग हे उदाहरण आणि ही परिस्थिती तर या श्लोकासाठी उत्तम उदाहरण आहे. कारण जो आपल्या घराबाहेर पडलाच नाही, कोणत्याही प्रकारे त्याने जगाशी संपर्कच साधला नाही, येनकेन प्रकारे कुठल्याही प्रकारे जो तो बाह्य जगाच्या संपर्कात गेलाच नाही, त्याने सर्व प्रकारे संपर्क तोडला, तर मग त्याला आता रोगाची भीती असेल का? निश्चितच असणार नाही. कारण त्याने बाह्य जिथे असुरक्षितता आहे, जेथे भय आहे, जेथे संकट आहे, तेथे तो गेला नाही आणि त्या परिस्थितीला त्यानं आपल्या अंतरंगामध्ये येऊ दिलं नाही. अगदी त्याचप्रमाणे येथे हा साधक जीव सुद्धा जेथे त्याला स्वतःच्या सुख स्वभावाचा परिचय झाला, अनुभव झाला आणि तो ती सुरक्षित जागा सोडून, आपला स्वभाव सोडून बाह्यामध्ये गेलाच नाही, तर निश्चितच त्याला कोणत्याही प्रकारे असुरक्षितता किंवा दुःखाची अनुभूती होण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे त्याला कर्मबंध होण्याचा सुद्धा प्रश्न नाही. उलट तो त्या स्वतःमध्ये रममाण झाल्यामुळे, स्वतःच्या त्या निश्चय चारित्र्यामुळे, स्वतःच्या स्वरूपामध्ये प्रतपन रूप तपश्चरण केल्यामुळे, सर्व प्रकारे संयमित झाल्यामुळे निश्चितच त्याला सर्व प्रकारच्या कर्मांचा अभाव होतो आणि तो मोक्ष दशेला सहजरित्या प्राप्त करतो. या संदर्भात एक सुंदर उदाहरण सांगता येईल की राम आणि रावणाचं युद्ध का झालं, कशामुळे झालं, तर रामाला रावणाशी युद्ध का करावं लागलं, कारण सीतेचं अपहरण हे रावणाने केलेलं होतं. पण मूळ प्रश्न हा आहे की सीतेचं अपहरण का झालं, रावण त्या सीतेचं अपहरण का करू शकला, कारण राम आणि लक्ष्मण यांनी सीतेची रक्षा केली नाही. पण हे खरं उत्तर नाही आहे. जरी राम आणि लक्ष्मण त्या अपहरणाच्या वेळेला घटना घडत असताना तेथे हजर नसले तरी त्यांनी सीतेच्या संरक्षणाची पूर्णपणे व्यवस्था केली होती. आपल्याला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. तर तेथे लक्ष्मण जाण्यापूर्वी लक्ष्मणाने लक्ष्मण रेषा ओढली होती आणि सांगितलं होतं की सीतामाई तुम्ही आतच राहा, तुम्हीही ओलांडून बाहेर येऊ नका. उदाहरण आहे. मग जर सीता ही त्या लक्ष्मण रेषेच्या आत राहिली असती तर निश्चितच रावण तिचं अपहरण करू शकला नसता आणि पुढचं अखंड रामायण घडलं नसतं. म्हणजे नेमकी चूक कुठे घडली तर सीतेनं आपली मर्यादा, ती लक्ष्मण रेषेची मर्यादा ओलांडली आणि धोका सुरू झाला.
अगदी त्याचप्रमाणे येथे हा जीवात्मा जो स्वतःच्या स्वचतुष्टयामध्येच जर राहिला, स्वतःच्या स्वचतुष्टयाची मर्यादा या जीवाने ओळखून त्यामध्येच राहून त्यामध्येच असलेल्या सुख स्वभावाचा अनंत काळ जरी भोग घेतला तरी कोणत्या प्रकारची अडचण नाही, त्या जीवाला कोणतंही दुःख होण्याचा प्रश्न नाही. कारण प्रत्येक वस्तू ही आपल्या स्वचतुष्टयांनी बांधली गेलेली आहे. म्हणजे स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभाव हे द्रव्याचे स्वचतुष्टय आहेत. यांनी प्रत्येक वस्तू बांधली गेली आहे. आणि जर ती वस्तू आपल्या स्वचतुष्टयामध्येच विहार करेल, आपल्या स्वचतुष्टयामध्येच मग्न राहील, आपल्या स्वचतुष्टयामध्ये स्वतंत्ररित्या परिणमन करेल, तर निश्चितच ती स्वभाव सन्मुख झाल्यामुळे, स्वभाव रूप परिणमन केल्यामुळे त्या वस्तूला कधीही कोणत्याही प्रकारचं बंधन, कोणत्याही प्रकारचा क्लेश, कोणत्याही प्रकारचं दुःख होण्याचा प्रश्नच येत नाही. कोणताही विकार होत नाही, कोणतीही विकृती होत नाही आणि कोणत्याही प्रकारे कलंकित दशा सुद्धा त्या वस्तुद्रव्याची होणं शक्य नाही. आणि हेच तर घडतं आहे. धर्म, अधर्म, आकाश आणि काल ही जी 4 द्रव्य आहेत, ही 4 द्रव्य स्वतःच्या स्वचतुष्टयामध्ये पूर्ण शुद्ध रीतीनं परिणमन करत आहेत. आणि म्हणून तर धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, कालद्रव्य आणि आकाशद्रव्य ही सर्वथा शुद्ध स्वभावाने पण आहेत आणि पर्याय रूपाने सुद्धा त्यांचं पूर्ण शुद्ध परिणमन होत आहे. भलेही जे नवीन स्वाध्यायी जीव आहेत त्यांना ही थोडीशी चर्चा कठीण वाटली तरी हरकत नाही. मध्ये मध्ये येणाऱ्या उदाहरणांच्या द्वारे निश्चितच ते मूळ विषय वस्तूला पकडू शकतील याचा मला पक्का विश्वास आहे. परंतु जे जुने जाणकार आहेत, ज्यांनी जिनवाणीचा बराचसा स्वाध्याय केला आहे, त्यांना मी जे म्हणतो आहे ते सहज समजत असेल. तर यामधून समजून घेण्याचा भाग हा आहे की प्रत्येक वस्तू ही आपल्या स्वरूपमय आहे, ती पररूप नाही आहे. म्हणजे मी मजरूपाने आहे, मी पररूपाने नाही आहे. आणि परवस्तू पररूपाने आहे, ती मजरूपाने माझ्या रूपाने नाही आहे. तर हा जो प्रत्येक वस्तूचा स्वतंत्र स्वभाव आहे, प्रत्येक वस्तूचं स्वतंत्र क्षेत्र आहे, प्रत्येक वस्तूचा स्वतंत्र काळ आहे, प्रत्येक वस्तूमध्ये असणारं मॅटर, प्रत्येक वस्तूमध्ये असणारं द्रव्य हे स्वतंत्र आहे. तर याप्रमाणे प्रत्येक वस्तू स्वतःच्या स्वचतुष्टयाने युक्त आहे. आणि मग ही मर्यादा ओळखून जर प्रत्येक द्रव्याने किंवा प्रत्येक जीवात्म्याने आपल्या त्या स्वचतुष्टयाला ओळखून तेथेच रममाण झाला तर निश्चितच त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होण्याचा भागच उद्भवत नाही. असं म्हणतात ना की जी मगर असते, मगर ती जोपर्यंत पाण्यात असते तोपर्यंत तिला कोणीही हरवू शकत नाही. अगदी त्या पाण्याच्या काठाला पाणी पिण्यासाठी आलेला गजराज, खूप मोठा हत्ती, त्या हत्तीला सुद्धा ती मगर आपल्या ताकदीने त्या तळ्यामध्ये किंवा त्या पाण्यामध्ये ओढून घेऊन जाऊ शकते. एवढ्या महान बलशाली बलिष्ठ हत्तीला सुद्धा ओढून हरवण्याची ताकद त्या मगरीमध्ये आहे असं सांगतात. परंतु तीच मगर जर त्या पाण्यामधून बाहेर पडली आणि जमिनीवर आली तर अक्षरशः कुत्री सुद्धा, म्हणजे कुत्र्यासारखे क्षुद्र प्राणी सुद्धा त्या मगरीला सळो की पळो करून सोडतात, तिचे लचके तोडतात. याच्यावरून हे लक्षात येतं की मगरीचं जे शक्तिरूप स्थान आहे, शक्तिरूप परिणमन आहे, ते तिच्या स्वचतुष्टयामध्ये म्हणजे त्या तळ्यापुरतं मर्यादित आहे. त्याच्या बाहेर पडली तर तिची शक्ती क्षीण होते आणि ती पराजयाला प्राप्त होते, क्लेशाला प्राप्त होते. अगदी त्याचप्रमाणे येथे सुद्धा हा जीवात्मा जर आपलं स्वचतुष्टय ओळखेल, आपलं स्वद्रव्य ओळखेल, तेथेच रती करेल, तेथेच रमणता करेल, तर त्याला हे कर्म परमाणू, कर्मांचा आश्रव बंध कोणत्याही प्रकारे दुःखी करू शकत नाही किंवा त्या जीवाच्या दुःखामध्ये निमित्त सुद्धा बनू शकत नाही. असा साधा सरळ सिद्धांत येथे या श्लोकाद्वारे आपल्याला पूज्यपाद स्वामी समजावून सांगतात. हा भाव आणखी सोपा करण्यासाठी असंही सांगता येईल की नमोकार मंत्र झाल्यानंतर, थोडंसं उदाहरण रूपाने मी सांगतो आहे की नमोकार मंत्र झाल्यानंतर चत्तारी मंगल पाठ म्हणण्यापूर्वी आपण जी गाथा म्हणतो, एसो पंच नमो यारो सव्वप्पावप्पणासनो मंगलानंच सव्वेसिम पढमम हवई मंगलम. याचा अर्थ काय बरं
की हा पंच नमस्कार मंत्र सर्व प्रकारे पापांचा नाश करणारा आहे, सर्व मंगलांमध्ये प्रथम मंगल आहे आणि याच्या स्मरणाने सर्व प्रकारचा पापांचा नाश होतो. जो हा नमोकार मंत्राचं पठण करेल निश्चितच त्याचे सर्व पाप नष्ट होतील आणि त्याचे परम मंगल होईल, हा या गाथेचा अर्थ आहे. मग दरवेळी हा प्रश्न विचारला जातो की नमोकार मंत्राचं स्मरण केल्यानंतर सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो का, सर्व पापे नष्ट होतात का? आणि मग असं होत असेल तर फारच बरं झालं. मग आम्ही कितीही पापे करू आणि नमोकार मंत्राचं स्मरण करू आणि नमोकार मंत्राच्या पठणाने सर्व पापांचा नाश होईल. मग ही खूपच छानच पद्धती झाली. दिवसभर भरपूर पाप करणार आणि रात्री झोपताना नमोकार मंत्राची एक माळ जपमाळ ओढली की बस सर्व पापांचा नाश होईल. तर वास्तवामध्ये असं नाहीये. नमोकार मंत्राचा पाठ केल्याने सर्व पापांचा नाश होतो हे खरं आहे, कारण तिथे लिहिलंय सौव पावप्पनासनो. सौव सर्व, पावप्प म्हणजे पापांचा, नासनो म्हणजे नाश होतो. नमोकार मंत्राच्या पठणाने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो. पण त्याची एक विधी आहे, त्याची एक प्रक्रिया आहे, त्याची एक प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे तर नमोकार मंत्र म्हणत असताना, नमोकार मंत्राचा पाठ म्हणत असताना ना आपल्याला हिंसेचे विचार येतात, ना खोटं बोलण्याचे भाव येतात. चोरी करावीशी वाटते का नमोकार मंत्र म्हणताना? नाही. तर नमोकार मंत्राचं पठण करीत असताना विशुद्ध मनपूर्वक पाठ करत असल्यामुळे हिंसा, मारण्या काटण्याचे भाव होत नाहीत, असत्य भाषणाचे भाव होत नाहीत, चोरी करण्याचे भाव होत नाहीत, कुशिलाचे भाव होत नाहीत, पैसा अडका कमवण्याचे भाव होत नाहीत. आणि म्हणून नमोकार मंत्र म्हणत असताना पाचही प्रकारचे पाप करण्याचे भावच होत नाहीत. या अपेक्षेने सांगितलेलं आहे की नमोकार मंत्राच्या पठणाने सर्व प्रकारच्या 5 पापांचा नाश होतो. म्हणजे जोपर्यंत आम्ही नमोकार मंत्र म्हणतो आहोत तोपर्यंत आम्हाला पापाचा स्पर्श सुद्धा होऊ शकत नाही. परंतु त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर तुम्ही जसे परिणाम कराल तसं आपल्याला फळ मिळेल, अशा हा त्या गाथेचा अर्थ आहे. मग ज्याला पापांपासून सुरक्षित राहायचं असेल त्यानं काय केलं पाहिजे तर त्यानं शक्य तितका वेळ, त्याला जितकं शक्य असेल तेवढ्या त्याने त्या नमोकार मंत्राचा पाठ केला पाहिजे, नमोकार मंत्राचं स्मरण केलं पाहिजे. अगदी जोपर्यंत तो त्या नमोकार मंत्राचं स्मरण करतो आहे तोपर्यंत त्याला पाप स्पर्शू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे येथे की हा जीवात्मा जोपर्यंत आपल्या आत्मस्वभावामध्ये गुप्त आहे, जोपर्यंत आपल्या आत्मस्वभावाच्या स्मरणरूप वेदनामध्ये किंवा अनुभवण्यामध्ये लीन आहे तोपर्यंत याला पाप आणि पुण्य दोन्ही प्रकारचे विकारी भाव, दोन्ही प्रकारचे जोपर्यंत हा शुद्ध आत्म्यामध्ये शुद्धोपयोगामध्ये लीन आहे तोपर्यंत याला ना पापभाव होतो, ना पुण्यभाव होतो, ना अशुभ भाव होतो, ना शुभ भाव होतो. आणि त्यामुळे त्याला ना पुण्यकर्माचा बंध होतो ना पापकर्मांचा बंध होतो. अशा प्रकारे हा जीव न बध्यते विमुच्यते, हा बांधला जात नाही, उलट मुक्त होतो. अशा प्रकारचा भाव या श्लोकामध्ये श्री पूज्यपाद स्वामी आपल्याला समजावून सांगतात. मी बराच विस्तार करण्याचा प्रयत्न केला, मी 1-2 उदाहरणं सुद्धा आपल्याला दिली. या सगळ्याचा सार मी पुन्हा एकदा सांगतो. या सगळ्याचा सार रूप आपल्याला इतका अर्थ करता येईल की जो जेथे राहतो तो तेथे रमतो आणि जो जेथे रमतो तो तेथून दुसरीकडे हटत नाही, जात नाही. याचप्रमाणे हा जीवात्मा, हा साधक जीव आपल्या शुद्ध आत्म्यामध्ये राहतो, रमतो आणि म्हणून तो तेथून बाहेर पडत नाही. मग बाहेर पडला नाही म्हणून त्याला कोणता लाभ झाला तर त्याला हा लाभ झाला की तो बाहेर पडलाच नाही, असुरक्षित ठिकाणी गेलाच नाही, तो दुःखी कशाही होऊ शकेल अशा प्रकारच्या संयोग आणि संयोगी भावांमध्ये उतरलाच नाही, स्वतःच्या स्वभावामध्ये गुप्त राहिला, सुरक्षित राहिला. त्यामुळे तो बंधाला प्राप्त होत नाही, उलट तो मुक्तीलाच प्राप्त होतो, स्वतःच्या परिपूर्ण सुखालाच प्राप्त होतो. हा भाव यामध्ये मुख्य रीतीने सांगितलेला आहे. आपण श्लोकाचा अर्धा भाग म्हणजे श्लोकार्ध आपण शिकलेलो आहोत. पण यामध्ये एक विशेष गोष्ट, एक विशेष तथ्य, सूक्ष्म गूढ रहस्य पूज्यपाद स्वामींना आपल्याला सांगायचं आहे.
ते कोणतं आहे त्याची चर्चा आपण आता करूया. पण आता झालेला बेस आपण विसरायचा नाही आहे. आता आपण पायाभूत गोष्ट ही शिकलो की स्वतःच्या स्वरूपामध्ये मग्न झालेला जीव बाहेर पडत नाही, आणि बाहेर पडत नाही म्हणून तो दुःखी होत नाही. आता आणखी एक विशेष गोष्ट याच्यामध्ये सांगतात की हा ध्यानमग्न, लक्षपूर्वक ऐकावा आपण, हा ध्यानमग्न साधक जीव स्वतःच्या आणि परपदार्थांच्या विशेषांमध्ये रमत नाही, विशेषांना जाणत नाही, विशेषांना वेदत नाही, विशेषांचा अनुभव करीत नाही, आणि म्हणून अशा विशेष स्वरूपाला न जाणणारा, न वेदणारा असा हा साधक जीव बंधनाला प्राप्त होत नाही, मुक्त होतो. आता याचा काय खुलासा आहे? हे विशेष स्वरूपाला जाणत नाही म्हणजे काय, तो खूप सुंदर आणि मार्मिक चर्चा आहे. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी पहिल्यांदा माहिती करून घ्यायला पाहिजेत. तिथून सुरुवात करूया, म्हणजे अगदी पहिल्यापासून आपण सुरुवात करूया. पहा, प्रत्येक वस्तू, प्रत्येक द्रव्य हे सामान्य विशेषात्मक आहे. पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक वस्तू सामान्य विशेषात्मक आहे. सामान्य विशेषात्मक म्हणजे काय, तर वस्तूचा जो द्रव्य स्वभाव आहे तो सामान्य रूप आहे, आणि त्या वस्तूमध्ये असणारे जे गुण आहेत किंवा असणाऱ्या ज्या पर्यायी आहेत त्यांना विशेष म्हटलं जातं. किंवा असंही समजून घेता येईल की द्रव्यामध्ये असणारा जो अभेद आहे किंवा तोच 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 अशा प्रकारे त्याचा अनुभव घेता येईल, त्याचं ज्ञान करता येईल असं जे ध्रुवत्व आहे त्याचं नाव आहे सामान्य. आणि वेगळा 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 अशा प्रकारे भेदरूप अनुभव होऊ शकेल असा जो अंश द्रव्यामध्ये पडून आहे त्याचं नाव आहे विशेष. फारसं समजलं नाही का? मी हे उदाहरणाद्वारे सांगतो, खूप सोपं आहे. पहा, माती आहे आणि त्या मातीपासून आपण एखादी वस्तू बनवली, जसा घडा बनवला, आणि घडा बनवला, मग तो घडा फुटला आणि पुन्हा त्याचे खप्पर झाले, म्हणजे खापऱ्या झाल्या, त्याचे तुकडे तुकडे झाले. मग आता त्या पुन्हा तुकड्यांपासून आपण पुन्हा माती बनवून पुन्हा त्याच्यापासून समजा आपण एक पुतळा तयार केला, एखादी मूर्ती बनवली, मग पुन्हा त्या मूर्तीपासून अन्य काही चूल वगैरे बनवली. मग आता काय झालं, अनेक अवस्था झाल्या. म्हणजे पहिल्यांदा घडा झाला, मग घड्याचे ते खापऱ्या रूप तुकडे झाले, मग पुन्हा त्याच्यापासून एक मूर्ती बनवली गेली, मग पुन्हा त्याच्यापासून चूल बनवली गेली. म्हणजे 4 झाले ना, 4, घडा, त्याचे खापऱ्या, मग मूर्ती आणि त्यानंतर चूल. म्हणजे मातीच्या अशा या 4 गोष्टी बनवल्या गेल्या. मग जो घडा आहे तो घडा आहे, त्याला खापऱ्या म्हणता येत नाही. जे खापऱ्या रूप आहे त्याला मूर्ती म्हणता येत नाही, मूर्ती वेगळी आहे. आणि जी मूर्ती आहे त्याला चूल म्हणता येत नाही, चूल वेगळी आहे. म्हणजे हे 4ही वेगवेगळे झाले. परंतु आश्चर्य म्हणजे हे 4ही वेगवेगळे झाले तरी ते 4ही ज्यापासून बनलेले आहेत ती माती 4 रूप नाही आहे, ती माती वेगवेगळी नाही आहे. या 4ही मध्ये असणारी माती तीच आहे, कारण त्याच मातीपासून आपण या 4 वस्तू बनवलेल्या आहेत. समजलं का? आणि म्हणून ही जी 4ही मध्ये एक रूपाने व्यापून असलेली माती आहे तिला म्हणतात सामान्य. उदाहरणामध्ये सामान्य. आणि त्याच्यापासून हे जे 4 वेगवेगळ्या वस्तू बनवल्या त्यांना म्हणतात विशेष. क्लिअर? समजलं? हेच उदाहरण आपण आणखी सोपं करू शकतो की सोनं आहे आणि सोन्यापासून आपण हार बनवला, तर मग त्या हाराला पुन्हा मोडलं आणि त्याच्यापासून काकड तयार केले, बांगड्या बनवल्या. पुन्हा बांगडे रूप परिणमन झाल्यानंतर ती पण अवस्था मोडली आणि कानातले कुंडल तयार केले. आता हार, बांगडी आणि कुंडल हे 3 जे वेगवेगळ्या अवस्था झाल्या त्यांना काय म्हणणार आपण? विशेष. आणि त्याच्यामध्ये जे एक रूपाने व्याप्त आहे, कशापासून बनले ते अलंकार? सोन्यापासून. ते सोनं वेगवेगळं आहे का? नाही, सोनं तेच आहे. तर अशा प्रकारे या सर्व अवस्थांमध्ये जे एक रूपाने व्याप्त जे सोनं आहे त्याला म्हणतात सामान्य. आणि या ज्या वेगवेगळ्या अवस्था झाल्या, उत्पन्न झाल्या, नष्ट झाल्या, उत्पन्न झाल्या, नष्ट झाल्या, यांना म्हणतात विशेष. समजलं? आता हे खूप सोपं आहे. अगदी त्याप्रमाणे प्रत्येक वस्तू ही सामान्य विशेषात्मक आहे. जसं तत्वार्थ सूत्रामध्ये म्हटलंय ना, सद्द्रव्य लक्षणम उत्पाद व्यय द्रव्य युक्तम सत. बरोबर आहे?
तर तेथे काय सांगितलं की प्रत्येक द्रव्य हे सत्स्वरूप आहे आणि उत्पाद, व्यय आणि द्रव्य यांचंच नाव सत आहे, म्हणजे ते द्रव्याचं स्वरूप आहे. म्हणजे प्रत्येक वस्तू उत्पन्न होते, प्रत्येक वस्तू नष्ट होते, तीच वस्तू नष्ट होते आणि त्या वस्तूमध्ये न नष्ट होणारा असा ध्रुवरूप राहणारा भाग सुद्धा असतो. यालाच म्हणतात सामान्य विशेषात्मक स्वरूप. मग आता हे तर झाली भूमिका. याच्यामधून आता शिकायचं काय आहे? याच्यामधून असं शिकायचं आहे की बाबा रे, प्रत्येक वस्तूचं असं सामान्य विशेषात्मक रूप आहे, प्रत्येक वस्तूचं असं उत्पाद, व्यय, द्रव्य युक्त स्वरूप आहे. त्यामध्ये जो सामान्यपणावर दृष्टी करतो तो मुक्त होतो आणि जो विशेषपणाकडे दृष्टी करतो तो भेदाला आणि क्लेशाला प्राप्त होतो, तो कर्मबंधाला प्राप्त होतो, त्याला सुखी होता येत नाही. हा भाग या श्लोकामध्ये मुख्य रीतीने सांगायचा आहे. हे उत्पाद, व्यय, द्रव्याचं सुद्धा खूप उदाहरणांशी सांगता येईल आपल्याला. जसं कैरी आहे आणि त्या कैरीला आपण ठेवलं आणि त्या कैरी पिकली आणि त्यापासून आंबा तयार झाला. मग आता इथे काय घडलं तर कैरी रूप अवस्था होती आणि तिचा रंग हिरवा होता, चव आंबट होती आणि मग ती कैरी पिकली. म्हणजे नेमकं काय झालं तर हिरवी कैरी आता पिवळी झाली आणि तिचा आंबट स्वाद निघून गेला आणि तोच गोड रूप स्वाद झाला. मग आता येथे काय सांगता येईल की कैरीचा हिरवेपणा रूप पर्यायीचा नाश झाला, आंबट रूप चवीचा व्यय झाला आणि त्याच्याऐवजी पिवळेपणाची पर्याय उत्पन्न झाली, गोड रूप चवी रूप पर्यायीची उत्पत्ती झाली. म्हणजे कैरी रूप अवस्थेचा नाश आणि पिकल्या आंब्या रूप पर्यायीचा अवस्थेचा उत्पाद. पण इतकं जरी झालं असलं तरी आंब्याचा आंबाच राहिलेला आहे, पेरू झालेला नाही, चिक्कू झालेला नाही. म्हणजे आंब्याचं आंबेपण टिकून राहिलं. याचं नाव आहे द्रव्य किंवा ध्रुवत्व. हे इथे सांगायचं आहे. तर अशा हे उत्पाद, व्यय, द्रव्य असं हे प्रत्येक वस्तूचं स्वरूप आहे. सामान्य आणि विशेष हे प्रत्येक वस्तूचं स्वरूप आहे. आता या स्वरूप असताना जो जीव, काळजीपूर्वक ऐका हो, आता आपण सिद्धांताच्या अगदी निकट चाललोय, की वस्तूचं स्वरूप सामान्य आणि विशेष दोन्ही असेल तर त्यामध्ये जो सामान्यपणाला मुख्य करतो आणि विशेषपणाला गौण करतो, सामान्यपणाला दृष्टीत घेतो आणि विशेषपणा जो वस्तूचा स्वभाव आहे त्याला गौण करतो, दृष्टीतून बाजूला ठेवतो, तो जीव कर्मबंधापासून मुक्त होतो. तो जीव बांधला जात नाही, त्याचे सर्व कर्म नष्ट होतात आणि तो मुक्त होतो. असा महासिद्धांत या श्लोकाद्वारे श्री पूज्यपाद स्वामी आपल्याला समजावून सांगतात. अद्भुत आहे, खूपच अद्भुत आहे. याचा खूप विस्तार करता येतो आणि खूप सूक्ष्म असा हा विषय आहे, परंतु आपण पहिल्यापासूनच थोडंसं स्थूल रीतीने पाहतो आहोत आणि त्यामुळे आपण यामध्ये उदाहरणाद्वारे आपण या विषय वस्तूला अधिकाधिक समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. पहा, भोजन ग्रहण करण्याचं आपण उदाहरण घेऊया. जेवत असताना, तर जेवत असताना सामान्य आणि विशेष मी याच्यावरती घटित करतो आहे स्थूल रूपाने, की भोजन ग्रहण करत असताना, जेवत असताना काय घडतं की मुनिराज भोजन ग्रहण करतात किंवा व्रती जीव जेवतात, आहार ग्रहण करतात, तर सहजरित्या ग्रहण करतात. म्हणजे जे येतात नवधा भक्तीपूर्वक जो आहार असेल तो काही सहजरित्या स्वीकारतात आणि त्यांची विधी पूर्ण झाली की निघून जातात. परंतु त्यांच्या भोजनामध्ये आणि आमच्या भोजनामध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. तर ते येतात, सहजरित्या जे उपलब्ध होतं ते सहजरित्या स्वीकारतात, कोणतेही विकल्प करीत नाहीत आणि निघून जातात. आमचं तसं नाही. आमच्या ह्याच्यामध्ये आम्हाला विकल्प होतात. म्हणजे हेच पदार्थ का केलेत, असंच का बनवलेलं आहे, याच्यामध्ये ह्याची चव अशीच का आहे, किंवा हे असं छान झालंय, हे आज असं हे घडलंय, आज ह्याच्यामध्ये ह्या पदार्थ जास्त झालाय, मीठ कमी झालंय, तिखट जास्त झालंय, अशा प्रकारचे विकल्प आम्हाला होतात. म्हणजे आम्ही विशेषांमध्ये जातो. आणि मुनिराज व्रती जीव आहार ग्रहण करायचा आहे, भोजनाचा ग्रहण करायचा आहे, हे शरीराचं संचालन व्हावं या हेतूने.
म्हणजे हा शरीर धर्म म्हणून ते सहजरित्या त्या भोजनाचा स्वीकार करतात, म्हणजे ते सामान्य रूप राहतात, त्या सामान्य रूपाला स्वीकारतात. परंतु आम्ही तसं नाही, आम्ही त्याच्या विशेषांमध्ये जातो. कोणता पदार्थ केलाय, कसा केलाय, कधी केलाय, त्याचं चव कशी झाली आहे, अशा प्रकारे आम्ही त्या विशेषांमध्ये गुंततो. मग मला सांगा, सुखी कोण, निर्विकल्प कोण, आनंदी कोण? तर जे आले सहजरित्या त्यांनी जे होतं ते स्वीकारलं, शुद्ध रूप जे आहे, जो काही विधी आहे तो स्वीकारला आणि सामान्य रूपामध्ये राहिले आणि निघून गेले. परंतु आमचं तसं घडत नाही. आम्ही त्या प्रत्येकाच्या विशेषांमध्ये जातो, भेदामध्ये जातो. त्यामुळे आम्हाला रागद्वेष होतात आणि त्यामुळे आम्हाला निराकुल राहता येत नाही, आम्ही दुःखी होतो. असंच वस्तूमध्ये सुद्धा सामान्य विशेष दोन भाग आहेत. भाग म्हणजे तुकडे नाही आहेत, पण वस्तूचं स्वरूप सामान्य विशेषात्मक आहे. त्यामध्ये जो सामान्य रूपाचं अवलोकन करतो, जो सामान्य रूप वस्तूला ग्रहण करतो, तो सुखी होतो. आणि जो विशेष रूप वस्तूच्या स्वरूपामध्ये जातो, आपली दृष्टी विशेष स्वरूपाकडे करतो, तो भेद विकल्पांमध्ये अडकतो. आणि मग ज्ञान गुण आहे, दर्शन गुण आहे, चारित्र्य गुण आहे, मग तो गुणभेदांमध्ये अडकतो. किंवा मनुष्य रूप आहे पर्याय, स्त्रियांचे रूप आहे, देव रूप आहे, युवक रूप आहे, वृद्ध रूप आहे, रोगी रूप आहे, निरोगी रूप आहे, अशा ज्या पर्यायांचे विशेष किंवा गुणांचे विशेष, गुणभेदांचे विशेष, पर्याय भेदांचे विशेष, याच्यामध्ये तो जीव गुंततो. आणि अशा वेळी जेव्हा विशिष्ट पर्यायींना, विशिष्ट विशेषांना जाणीव अवस्था होते, तेथे त्या जीवाला रागद्वेष रूप विकल्प झाल्याशिवाय राहत नाही. हो, नाही समजलं? मी आणखी एक उदाहरण देतो. माझ्याकडे उदाहरणं भरपूर आहेत, मी उदाहरणानिशी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला महिलांसाठी उदाहरण असं असतं की साडी खरेदी करणं खूप कष्टाचं आणि अवघड काम आहे ना. तर मग त्याच्यामध्ये खूप वेळ लागतो आणि लवकर साडी सिलेक्ट होत नाही, असा सर्वांचाच अनुभव आहे. असं का घडतं? कारण एका साडीचा रंग पसंत पडतो तर त्याचा काठ पसंत पडत नाही. रंग आणि काठ दोन्ही पसंत पडतात पण सूत पसंत पडत नाही, आणि त्यामुळे खूप वेळ त्याच्यामध्ये द्यावा लागतो. हे असं का घडलं? कारण आम्ही त्या साडीच्या विशेषांना पाहिलं, म्हणजे सूत पाहिलं, त्याचा काठ पाहिला, त्याचा रंग पाहिला, हे सगळे विशेष आहेत त्याचे. आणि हे न पाहता आपल्याला सामान्य रूपाने एक साडी खरेदी करायची आहे, अशा प्रकारचा जर विचार केला असेल तर सहजरित्या त्याच्यामध्ये इतके विकल्प होत नाहीत आणि एक साडी खरेदी केली जाते आणि पटकन तिथून त्या विकल्पातून आपण मुक्त होऊ शकतो. म्हणजे लक्षात आलं का काय सांगायचं आहे? की अशा प्रकारचा विकल्प केव्हा होतो? जेव्हा आम्ही त्या वस्तूच्या विशेषांमध्ये जातो. जाणायचा निषेध नाही आहे, येथे प्रश्न आहे की त्या विशेष स्वरूपाला जाणत असताना ते वस्तूचं विशेषात्मक स्वरूप हे सूक्ष्म आहे, ते विशेषात्मक रूप भेदांनी युक्त आहे, ते विशेष रूप जे वस्तूचं स्वरूप आहे ते पर्याय रूप आहे, आणि त्यामुळे तिकडे दृष्टी केली असता निश्चितच जीवाला विकल्प होतात आणि विकल्प झाले असता जीव दुःखी होतो. आणि म्हणून येथे सांगतात की अशा प्रकारे स्व आणि पराच्या विशेषांना न जाणणारा, विशेषांमध्ये न गुंतणारा, विशेषांमध्ये रागद्वेष रूप कल्पना न करणारा आणि केवळ द्रव्याचा अखंड एक अभेद रूप आस्वाद घेणारा, सामान्य रूपालाच ग्रहण करणारा जीव बंधनातून मुक्त होतो आणि तो मोक्षाला प्राप्त करतो. याला असंही सांगता येईल की भारत देशाची अखंडता आणि भारत देशाचं सार्वभौमत्व हे कशावर टिकून आहे? तर जोपर्यंत भारतातला प्रत्येक नागरिक स्वतःला भारतीय म्हणेल तोपर्यंत भारताचे तुकडे होणं शक्य नाही. कारण भारतीयत्वाची भावना मुख्य असली पाहिजे. पण ही भावना नष्ट होऊन जर प्रत्येक जण मी महाराष्ट्रीयन, मी कर्नाटकी, मी गुजराती, मी तमिळ, अशा प्रकारे मी काश्मीरी, अशा प्रकारे जर या प्रांताच्या आधारेच स्वतःचं अस्तित्व मानू लागला आणि त्याने जर भारतीयत्वाला नाश करून टाकला किंवा भारतीयत्व सोडून दिलं, मानणं जर बंद केलं, तर निश्चितच भारताची अखंडता धोक्यात येईल. आणि म्हणून जर भारताची पूर्ण अखंडता राखायची असेल तर प्रत्येक नागरिकामध्ये मी भारतीय आहे हे पहिला रुजवणं आवश्यक आहे किंवा असणं आवश्यक आहे.
आणि मग याचाच अर्थ आहे की पूर्ण भारत सामान्य रूप, म्हणजे मी भारतीय हे सामान्य रूप आहे. आणि मग मी महाराष्ट्रीयन आहे, मी दक्षिण महाराष्ट्रामध्ये, मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतो, जे काही आपल्या गावाचं नाव, मी अमुक गावचा, मी अमुक आडनावाचा, हे सगळे विशेष झाले. हा, ते असतील, त्यांचा निषेध नाही आहे. विशेष तोडून टाकायचे नाही आहेत, विशेष वस्तूमधून हटवून टाकायचे नाही आहेत. भारत मुख्य आहे आणि आपण भारतीय आहोत हे प्रमुख आहे म्हणून आपण राज्यांचे भेद सर्वथा बाजूला काढून टाकायचे नाहीयेत. ते असतील, ते असू देत, परंतु अनुभव घेताना, मानताना हे सगळे भेद गौण होतील आणि मी भारतीय आहे ही भावना मुख्य होईल. समजतंय का? अगदी त्याचप्रमाणे आपल्या आत्मद्रव्याचा अनुभव घेताना त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश याप्रमाणे ज्ञान, दर्शन, चारित्र्य, अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व असे अनंत गुण असतील, विशेष रूप असू देत. त्यामध्ये पर्यायी असतील, देवरूप, मनुष्य रूप, तिर्यंच रूप किंवा मिथ्यात्व रूप, सम्यक्त्व रूप, केवळ ज्ञान रूप, मतिज्ञान, श्रुतज्ञान रूप, अनंत पर्यायी आहेत. तर ह्या सगळ्या पर्यायींचे भेद म्हणजे विशेष, या अनंत गुणांचे भेद म्हणजे विशेष, हे सगळे वस्तूमध्ये असतील, असू देत. त्यांना काढून टाकायचं नाहीये किंवा ते काढून टाकताच येत नाहीत. ते वस्तूमध्ये सदाकाळ असणार आहेत. परंतु जो जीव त्या विशेष स्वरूपाकडे दृष्टी करतो, तेथेच लीन राहतो, त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. कारण सुख स्वभाव त्या विशेषांमध्ये नसून द्रव्याच्या सामान्य स्वरूपाचा अनुभव घेतला असता सुखाची प्राप्ती होते. हा भाव पूज्यपाद स्वामींना येथे समजावून सांगायचा आहे. हो हो, अद्भुत. म्हणजे सामान्य स्वरूपाचा अनुभव करायचा आहे. सामान्य स्वरूपाचा अनुभव करण्याने जीव सुखी होतो. मग वस्तूमधले विशेष रूप जे भाग आहेत किंवा विशेष रूप जे भाव आहेत ते काढून टाकायचे आहेत असं नाहीये. ते असतील, परंतु अनुभव घेताना त्याच्या सामान्य स्वरूपाचा अनुभव घ्यायचा आहे. उदाहरणार्थ मी आणखी आता एक सोपं शेवटचं उदाहरण देतो की आमचं घर फार छान आहे, आमचं घर खूप सुंदर आहे. प्रत्येकाला आपापल्या घराविषयी आत्मीयता वाटते की आपलं घर, आमचं घर. मग प्रत्येकाला आपापलं घर प्रिय आहे. मग मला विचारायचं नेमकं कोणतं घर, आपल्याला नेमकं कोणतं घर प्रिय आहे? म्हणजे स्वयंपाक घर प्रिय आहे, काय देवघर प्रिय आहे, काय न्हाणी घर प्रिय आहे, बाथरूम प्रिय आहे? कारण घराचे हे सगळे प्रकार आहेत. दिवाणखाना आहे, गच्ची आहे, अंगण आहे, बाथरूम आहे, बेडरूम आहे, शयनघर आहे. हे सगळे घरातलेच भाग आहेत ना. पण नेमकं तुम्हाला आत्मीयता वाटते, प्रियपणा वाटतो तो कोणत्या घराविषयी? तर निश्चितच आपलं उत्तर येईल असं कोणतं घर एक भाग नव्हे, आम्हाला आमचं संपूर्ण घर प्रिय आहे. मग घर प्रिय आहे म्हटलं मग सगळ्या भिंती पाडून टाका, सगळ्या रूम्स एक करून टाका, कारण तुम्हाला सगळं अख्खं घर पाहिजे ना? नाही. आपापल्या प्रयोजनानुसार आम्ही त्याच्यामध्ये खोल्यांची रचना केली आहे की या खोलीमध्ये आम्ही स्वयंपाक बनवणार, या खोलीमध्ये आम्ही आराम करणार, झोपणार, या खोलीमध्ये आम्ही अंघोळ करणार. अशा प्रकारे आम्ही त्या खोल्यांची वेगवेगळी रचना केली आहे आमच्या सोयीसाठी. म्हणजे ते झाले विशेष. परंतु आम्हाला जेव्हा प्रीती करण्याचा भाग येईल, आम्हाला जेव्हा आवडण्याचा भाग येईल, तेव्हा आम्ही एक एक खोली आवडते असं नाही म्हणणार, आम्ही आमचं पूर्ण घर आवडतंय असं म्हणणार. याचा अर्थ झाला सामान्यपणा. मला असं वाटते की या उदाहरणाद्वारे आपल्याला निश्चित कळालं असेल. त्याचप्रमाणे आत्म्यामध्ये सुद्धा अनंत गुण आहेत, अनंत पर्यायी आहेत, अनंत भेद आहेत, अनंत विशेष आहेत. मग त्या विशेषांना नष्ट नाही करायचं, ते विशेष त्या आत्म्यामध्ये असणार आहेत. परंतु त्या विशेषांना गौण करून त्यामध्ये जो एक अखंड सामान्य रूप आत्मा आहे त्याच्याकडे दृष्टी केली असता जीव सुखी होतो, तो स्वभाव सन्मुख होतो, त्याला कर्मांचे कीट पतंग येऊन त्रास देत नाहीत, हा आत्मा बांधला जात नाही, तो संवर निर्जलेला प्राप्त करून मुक्त होतो. असा भाव पूज्यपाद स्वामी या 44 क्रमांकाच्या श्लोकामधून आपल्याला सांगताहेत. सामान्य स्वरूपाचा अनुभव घेतला पाहिजे, विशेषांना गौण केलं पाहिजे. ओहो, अद्भुत विषय आहे. थोडासा सूक्ष्म आहे जरूर, पण निश्चितच मोती मिळवण्यासाठी समुद्रामध्ये खोल डुबकी मारावी लागते. समुद्राच्या लाटांमध्ये खेळून कधी कुणाला मोती मिळत नाही.
मोती प्राप्त करायचा असेल तर थोडासा जीव घुसमटेल, परंतु समुद्राच्या तळाशी जावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा अनुभूतीसारखा विषय आपल्याला समजून घ्यायचा असेल तेव्हा निश्चितच थोडा पुरुषार्थ द्यावा लागेल, करावा लागेल. आणि हे सगळं कठीण नाहीये बरं. जे कोणी पहिल्यांदा ऐकत असतील त्यांना थोडंसं कठीण वाटणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे. परंतु हा विषय जर आपण थोडासा वारंवार ऐकला, त्याचा परिचय करून घेतला, तर निश्चितच कोणताही विषय अवघड जात नाही. कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपण जेव्हा एखाद्या विषयाची वारंवार उजळणी करतो, वारंवार त्या विषयाला भिडतो, तेव्हा निश्चितच तो विषय आपल्याला समजल्याशिवाय राहत नाही. एकंदर या संपूर्ण चर्चेचा सार असा सांगता येईल की वस्तू ही सामान्य विशेषात्मक आहे आणि त्या भेदरूप विशेषांना जाणत राहिल्याने जीव विकल्पांमध्ये पडतो आणि तो दुःखी कष्टी होतो. याउलट त्याच वस्तूचा जो सामान्य स्वभाव, त्या सामान्य स्वभावाकडे दृष्टी केल्याने जीव परम सुखाला प्राप्त होतो. तो त्या संसार चक्रामधून पार पडतो. या संदर्भात मला एक कथा आपल्याला सांगावीशी वाटते आहे. एक गोष्ट, एक किस्सा सांगावासा वाटतो आहे की सामान्य आणि विशेषपणा काय आहे. एकदा काय झालं, दोघे भाऊ एका घरामध्ये राहत होते. खूप आनंदानं, खूप गुण्या गोविंदानं राहत होते. आणि दोन भाऊ, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं बाळ सगळे मिळून राहत होते. खूप आनंदामध्ये राहत होते. कोणत्याही प्रकारचा वैरभाव किंवा वैमनस्य त्यांच्यामध्ये अजिबात नव्हतं आणि मोकळ्या मनाने, निष्कपट भावाने, खूप गुण्यागोविंदाने, आनंदाने राहत होते. आणि एक दिवस काय झालं की मोठा भाऊ, थोरला भाऊ बाजारातून आला आणि आणताना त्याने आंबे आणले होते. सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे ना, तर ते आंबे घेऊन आला. आणि जसा त्याने घरामध्ये प्रवेश केला तर त्याच्या हातामध्ये 2 आंबे होते आणि ते आंबे असे हातात घेऊन त्याने घरामध्ये प्रवेश केला. आणि त्याला पाहिल्यानंतर आणि त्याच्या हातामध्ये आंबे पाहिल्यानंतर घरातली त्याचा स्वतःचा मुलगा आणि त्याच्या भावाचा मुलगा दोघेही आनंदाने ओरडत ओरडत त्याच्या जवळ आले. लहान मुलांना अशी सवय असते, आपल्यासाठी काहीतरी आणलं की त्यांना खूप आनंद होतो. आणि मग तो थोरला भाऊ हातामध्ये 2 आंबे घेऊन घरामध्ये प्रवेश करतो आहे आणि त्यावेळी त्याचा स्वतःचा मुलगा आणि त्याच्या भावाचा मुलगा दोघेही ते आंबे घेण्यासाठी धावत येत आहेत असं दृश्य समोर आणा. आणि त्यावेळेला ते जसे आंबे घेण्यासाठी पुढे आले तसा पटकन त्या थोरल्या भावाने असे हात, जे आंबे घेतले होते ते त्याने असे विरुद्ध दिशेला केले. म्हणजे या बाजू, या हातातला आंबा या मुलाला आणि या हातातला आंबा या मुलाला, अशा प्रकारे त्याने हात फिरवले. आणि हे त्याच्या धाकट्या भावाने पाहिलं. आता त्याच्या लक्षात आलं, धाकट्या भावाच्या, काय झालं ते. तुमच्या लक्षात आलं काय झालं ते? काय झालं, एका हातामध्ये मोठा आंबा होता आणि दुसऱ्या हातामध्ये छोटा लहान आंबा होता. मग काय झालं, तर छोट्या भावाच्या लक्षात आलं की बाबा रे, ह्याने मोठा आंबा जो आहे तो आपल्या हातात, एका हातात होता, दुसऱ्या हातात लहान आंबा होता. पण मोठा हात ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी त्या मुलाला जाऊ नये म्हणून त्याने आंबे बदलले आणि आपल्या मुलाला असा आंबा देता येईल, मोठा आंबा जाऊ दे, या हेतूने त्याने आपले हात बदलले असं त्या छोट्या भावाच्या लक्षात आलं. आणि तो पटकन येऊन आता मोठ्या भावाला म्हणाला, आता आपण एकत्र राहू शकत नाही. तो म्हणाला, का, काय झालं रे, एकत्र का राहता येणार नाही? कारण तू तुझ्या मुलामध्ये आणि माझ्या मुलामध्ये भेद केलास. काय भेद केलास? की आपल्या मुलाला मोठा आंबा द्यावा म्हणून तू इकडचा हात तिकडे केलास आणि माझ्या मुलाला लहान आंबा जावा म्हणून तू दुसरा हात या बाजूला केलास. आणि तू त्या 2 मुलांमध्ये भेद करतो आहेस. तुझी आता आपल्या दोन्ही मुलांवर समान दृष्टी नाही आहे आणि त्यामुळे आता काही मी तुझ्या सोबत राहू शकत नाही. तू भेदभाव केलास. थोरल्या भावाला वाईट वाटलं आणि त्याने त्याला समजावण्यासाठी एकच सांगितलं की बाबा रे, तुझा गैरसमज झालेला आहे. खऱ्या अर्थानं मी भेदभाव केला नाही. काय झालं, माझा ज्या हातामध्ये मोठा आंबा होता त्या ठिकाणी माझाच मुलगा आला होता आणि लहान आंबा ज्या हातात होता त्या ठिकाणी तुझा मुलगा आला होता.
मग तुझ्या मुलाला लहान आंबा जाऊ नये, तुझ्या मुलाला मोठा आंबा जावा म्हणून मी मोठा आंबा त्याला दिलेला आहे आणि माझ्या मुलाला लहान आंबा जावा म्हणून मी हात बदललेला आहे. म्हणजे तुझा गैरसमज झालाय, मी तुझ्या मुलावरती अन्याय केलेला नाही, उलट त्याला मोठा आंबा दिलेला आहे. अशा प्रकारे म्हटल्यानंतर त्याला असं वाटलं की आता लहान भावाचा रोष कमी होईल. परंतु लहान भाऊ अजूनही हेच म्हणत राहिला की नाही, तू उलट जरी केलं असलंस तरी तू मुलांमध्ये भेद केलेलाच आहेस. काय सांगितलं? जरी तू उलट केलंस म्हणजे तू चांगलं केलं नाहीस, म्हणजे अजूनही तुझ्या मनात भेदभाव हा आहेच. भलेही तू माझ्या मुलाला मोठा आंबा द्यायचा प्रयत्न केला असशील, परंतु तुला त्या मुलांमध्ये हा माझा मुलगा आणि हा माझ्या भावाचा मुलगा असे दोन भेद दिसले. बस येथेच विशेषपणा झाला आणि येथेच भेदभाव झाला. ज्या हातामध्ये जो आंबा आहे सहज रीतीनं, ज्या हाताला जो मुलगा आहे त्या हाताने त्या मुलाला जो जसा आंबा मिळेल तसा दिला असतास तर त्याचं नाव होतं सामान्यपणा. परंतु तो कोणता आंबा कोणत्या मुलाला जाणार, मग तो माझ्या मुलाला काय, तुझ्या मुलाला काय, लहान काय मोठा काय याचा विचार करत बसलास. बस येथेच विशेषपणा झाला, येथेच फूट पडली, येथेच भेदभाव झाला, येथेच क्लेश झाला. त्यामुळे आता आपण सोबत राहू शकत नाही. गोष्ट समजली का आपल्याला? तर याचप्रमाणे सांगतात की बाबा रे, आत्म्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, हाही विशेषपणाच आहे. आणि आत्म्यामध्ये केवळ ज्ञान आहे, केवळ दर्शन आहे, सुख आहे, वीतरागता आहे. भलेही इकडे अशुद्ध पर्यायी आहेत, भलेही इकडे शुद्ध पर्यायी आहेत, पण त्यांच्याकडे दृष्टी जाणं हाच मुळी विशेषपणा आहे. ओहो, इकडे आत्म्यामध्ये मोह राग द्वेष भाव आहेत, आत्म्यामध्ये कर्म चिकटलेले आहेत असा विचार करणं, आणि आत्म्यामध्ये ज्ञान दर्शन चारित्र्य असे अनंत गुण आहेत अशा प्रकारे विचार करणं, भावना करणं, या दोन्हींमध्ये केवळ विशेषपणाच आहे, सामान्यपणा नाही. सामान्यपणा कशाचं नाव? मी हा अखंड अभेद शुद्ध चिदानंद ज्ञायक भाव स्वभाव मूर्ती आहे. अशा प्रकारे त्या द्रव्य सामान्याचा अनुभव करणं, ध्रुवत्वाचा अनुभव करणं, परमशुद्ध निश्चयनयाच्या विषयभूत, दृष्टीच्या विषयभूत, ध्यानाच्या ध्येयभूत ज्ञायक भावाला दृष्टीमध्ये घेणं, याचं नाव खऱ्या अर्थाने सामान्य स्वरूपाचा अनुभव करणं आहे. आणि म्हणून या श्लोकाद्वारे पूज्यपाद स्वामी हे सांगतात की जो आपल्या स्वभावामध्ये रमतो तो तेथून बाहेर पडत नाही, आणि तो तेथून बाहेर पडत नाही म्हणून तो विशेष स्वरूपामध्ये अडकत नाही, तो द्रव्याच्या विशेष स्वरूपाचा अनुभव घेत नाही, तो केवळ सामान्य स्वरूपाचा अनुभव घेतो. आणि जो सामान्य स्वरूपाचा अनुभव घेतो तो कर्मांनी बांधला जात नाही, तो केवळ मुक्त होतो. आणि अशा आपल्या सामान्य स्वरूपाचा आपण सदाकाळ अनुभव घेत राहावा आणि आपल्या मोक्ष मार्गाला प्रकट करावं, या मंगल भावनेने ओम नमः. या वाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो वाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक, सदा देत हूँ ढोक. जो द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय, जिन धर्म की जय.